अमरावती मनपा क्षेत्रात आता नवनवीन समस्या निर्माण होत आहे। शहरातील डेंग्यूच्या आजारात वाढ होऊन अनेक प्रभागात स्वच्छतेचे 3-13 वाजल्याचे दिसत आहे। तर पावसाळ्याच्या दिवसात सर्वात मोठी समस्या म्हणजे मोकाट जनावरे सोबतच मोकाट श्वानाचा दिसून येत आहे। अशा परिस्थितीमध्ये मनपा पशुवैद्यकीय चमू फक्त थातूरमातूर कारवाई करून मोकळे होतात। मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मनपा पशुवैद्यकीय चमूची कारवाई कमालीची संशयास्पद आहे। शहरातील इतर ठिकाणी रस्त्यावर अनेक मोकाट जनावरांचा ठिय्या दिसून येतो। आता तर रविवारी दुपारी थेट मनपा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्याच्या मधातच मोकाट जनावरांनी ठिय्या आंदोलन केल्याचे भासले। रस्त्याच्या मधातच 5 ते 6 मोकाट जनावरांनी ठिय्या दिल्याने रस्त्यावर जाणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन आपली वाहने काढावी लागत आहे। मनपाच्या समोरील उड्डाणपुलाखाली भटक्या लोकांनी उघड्यावरच आपला संसार थाटल्याने ही सुद्धा आता डोकेदुखी झाली आहे। स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचा गाजाबाजा करीत असताना अशा दृश्याने गालबोट लागले नाही का असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकात निर्माण होत आहे। रविवारी मनपा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मोकाट जनावरांचा ठिय्या बघून हमारा मनपा भी कुछ नहीं कर सकते या शब्दाचा उच्चार तर मोकाट जनावरे म्हणत असेल का असा संभ्रम सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत तर नाही ना। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।